तुम सर्वांचे हार्दिक स्वागत. ह्या वर्स ॲक्च्युली आम्ही हो उत्सव स्पर्धेचो दिवंगत पु ल देशपांडे हागल नावारी कोरका म्हणून मी मनाक घेतलेले. सो इतमारी ऑल ऑफ यू नो तो नामांकित लेखक आशिल्लो नाटकाचो, मात्र न्ही रायटर अँड प्ले रायट अँड ड्रामॅटिस्ट अँड ग्रेट आर्टिस्ट सिंगर. So this year is his centenary year. So we dedicate this Nempalli Gopal Krishna Memorial One Act Play competition to his memory. Actually, for some of you who have come here recently to Bangalore, let me tell you, in 1986-87, this competition was started by Nempalli Shobhachi in memory of her husband Gopal Krishna Mam, and after her children have been graceful enough to continue this tradition and encouraging Canara Union. Sri Ramcharan Nempalli and his sisters and their families, and we are very grateful to them. So I now request, we have three judges here, Srimati Meera Balsavar, Srimati Kalle and Srimati Geeta Nayak. And I request Charan Nempalli also and President to come and kindly light the lamp. And traditional way we will start this program. So in a while we will be starting the competition. आता आज ही पहिलेच नाटक तुमगो तसल प्रकार श्री उदय नागरकटे हाने दिग्दर्शन केलेलं आहे, पु ल आणि घटने. हाजे उपरांत अर्ध तासाचे इंटरवल आसतले. 7:45 घंटारी सेकंड नाटक विठ्ठलू आयलो रे आयलो. आज एक तुमको 75 वर्ष जाता सती. वय समावडा ससमिता वर्ष कशी वचुगल म्हणून कळणीची. नाटक, सिनेमा, संगीत, प्रवास एका मागशी एक. देवाने आमकां कसलें बी उण कर. सुनीता कशी भावूक जाऊ नका. तू कपडा ह्या संसाराच्या रंगमंच मानतो. आमना नाटक केन्ना आशिल्लें ना, त्या खातीरच ना आमा केन्ना एक सारको तसो ना तो मगला कथा ना एक पात्री नाटक सगळं करता सर. आम्ही नाटक केले सगळे जण लोक खुशी जातात, ते हसतात. आणि तू मगल सांगा ते संसारात नाटक केन्ना मग साथ देऊन केलं ना. वय बा वय, एक नाटककारागली पत्नी. वय हाय पळयात आईच्या पेपरांत तुंगलाचे फोटोज पळयात. अरे मगला फोटो सगळं सोडणं. एक नाटक करागला, एक हास्य करागल फोटो. त्यामुळे टाइम्स ऑफ इंडियाची फ्रंट पेज आहे. त्या सगळ्या सोडा की आजी तुमका कलकल प्रोग्राम अस म्हणून हा वगवगी सांगता. सकाळी 9 घंटे
सकाळी 9:02 रात्री 10 एका पाठोपाठ एक प्रोग्राम असं की चलता 9 AM शार्प हा. कॅनराईट सारस्वत असोसिएशन ग्रँड रोड हा. हांगा तुमगल पुलं आणि घटने हाज्या एक पात्री नाटक वा वा ते जायना फुड्यान अपूर्वाई हाज्या कथाकथन सांजे भीमसेन जोशी वटू अकंपनीमेंट वा, वा, आणि वा, वा. तुमगले हार्मोनियम सोलो वा 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 तयार जावं आणि डिनराक सांगितलं ना तुका नप्र म्हणू रात्री डिनर चितळे मास्तर हांगले विद्यार्थ्या वटू अरे चित्रे मास्तर अंगला कोण आयली म्हण पळय हाती हांव च्या घेवन येता हा बाळ व्हायचं दिसता अरे बाळू कसली काय नमुना शंख चक्र गदा पद्म सगळं हा आणि सगळं घाल घे ना मग 75 वर्ष म्हणून मागताला हिमालय पटन प्लॅनच केलं तुला ना ना बा तुम्ही हिमालय उचलरी अहो मेघालय वचका पडताना काय भैया तिच्या बाळू हांव तुका च्या घेवन येता हा हा जाय बाळू मग सांगा ते 10 वर्ष नव्हता बोल वाटत असतात उतर भाऊ कमी एक दोन उतर पॉलर मारला रे उलयता झालं रे सांगाले तबलं पळो का कशी बुडायची चांगलं तबलं उलयता पण अशी काका दोन अज्जा मस्त पिशल्या एक तबलं पडोचो दुसरा क्रिकेट कॉमेंट्री हॅलो तबलं बोडत बोडत एक म्हाका स्कोर सांगता असता एका 36/4 वय वय गोत आसा हा अण्णा हा आज तुमले 75 वर्ष जाल नव्हे झाले अभिनंदन अभिनंदन हेंगे अरे कितलं कोणताच रे फुल वा 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 नेहरूवर गुलाब त्याच रे कितलं कोणता खंय मेळटा हे एक क्रॉस लेमेंटन रोड हा लेमिंग्टन रोड तुगेले चॉईस म्हणार रे मस्त कोणता अण्णा काली म्हाका कोणकी विचारले हा की गुजरी तोडीन तू आणि मियाकी तोडीन तू कसल फरक म्हणून बरं बाळ्या फक्त तबलं बोडन तुगेल काम नाही राव कितलं पण चांगलं आहे तुका हा होय. थोडे पुढे संगीताचे तुका ज्ञान असता कळलं आता एक पण सांगता समावडा जाऊन घ्या हा जाय हा? जाय गुजरी तोडीन तू प वर्जित म्हणणारी प ना म्हणून म्हणारे ही प गुजर गया अशी उडा जाऊन घ्या बराबर प गुजर गया हा आणि आणतो असल्या रे ताणतो तंतू ना हा कंचा कन्फ्युज करू नका म्हणारी हंत असं म्हणारे तंतू ना आणतो म्हणून समज सांगे म्हणारी गुजरी तोडीन तू प ना म्हणारी हा. मियाकी तोडीन प असं वा 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 आता त्याला तर काय रसमाची होय आता संगीताचे बरोची ज्ञान उदय झालं या 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 पुरा आणि भीमसेन जोशीकन सांगू नका संजय राग सकाळी राग तुका पुढे कोण चालू करतो या पण आता समज सांगता गुजरी गुजरी तोडी
सकल वचत पडा त्या पुढे वचून आधीची कोरण्या पाहिलं पडत मग पेटव नका हा एक मिनिट पुरी गडबडी करू नका मागो तसं वचल की तुम्ही पेंटी आणि तबलं घेऊन बसता ना तेच केलं ना चल बाळा आमचा प्रोग्राम आता बसची आम्ही हा बरोबर हे समा बसला हा आता आम्ही बसूया हा 20 मिनिटं तर ते न्यूज पेपर सब मजा आजे का 75 इयर पडा कला नाही एक मिनिट तुम्ही सिंगिंग करतानाची रिंग जातो बा हॅलो कोण विजय विजय मल्ल्या विजय मर्चेंट विजय मर्चेंट को अण्णा हॅलो कोण बाय कोण छे विजय मर्चेंट क्रिकेटियर हा अण्णा विजय मर्चेंट क्रिकेटियर फोटो समजते रे पण हॅलो विजय मर्चंट सर ओ so nice of you sir to call me કેમ છો સર ઓ મજામાં હો હા upon 75 yeah very nice of you to remember yeah તમારે કોમેન્ટ્રી ફેસ્ટિવલ मैच इंडियन वेस्ट इंडीज yeah very good match oh मैच छोड़ो आपका कमेंट्री इतना फर्स्ट क्लास था it was very good हाँ yeah अपन पण 75 तुम भी 75 दोनों मिलके सेंचुरी मारेंगे आज थोड़ा बिजी छे हाँ थैंक यू वेरी नाइस ऑफ यू सर वेरी काइंड ऑफ यू थैंक यू सर थैंक यू रे तो विजय मर्चंट सांगलं नव्हतं तुमका अण्णा आता झाला रे तुम्ही विजय मर्चंटाल मिमिक्री कोरकाच अण्णा काही वेळा आधी चाललो तुका थोडे वेळ पण करा ती जाय आधी तू सांगला म्हणणार ना म्हणणार आज 75 वर्ष मला कोणला सांगेल त्याला ना म्हणणार जाओ एक मिनिट राहा हा पडा ती तरतून कोट की समाजची गावने नका तिकडे मात्र कोट समाज दवर यांची के तू स्टॉप करी हा गट्टी बस आपण आता झाला रे समाजची चप्प झालाय अण्णा आयलो रे साईन जातो म्हणून वा त्याला नाम समज ना समोसा कशा आता बसला का एक स्वर लाईट राबा बस आब्रा एक मिनिट बस ना त्यांच म्हणलंय तुम्ही सिंग करताना रिंग जातो मग कसल्या राब्रा कोणची बेल वय अनेक पण करी अनेक पण कर बेल्ला प्रतिदिन सकाळी पण उडासत बघा न्यायच वाचा होतच की तू का अण्णा हा तुमगे नितीनची हांव इथून मुखार आयल्या एक चला. सुर्याना एक काजूड एक उगडास केलेली वारी कोण म्हणला घट्टी उडास असतो का वय बा
ಹೇಗೆ ಯಾಕೆ आज तुमगे खास दिवस नवे हा जन्मदिवसाचो कित जोडबोक वय बा तका रुका माणसा तसं जन्मदिवसाची शुभाशय अण्णा तुमका सिलेक्शन तरी तुगेला वा 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 हा सकाळ फोन तुमगे फोन बिझी येत असेल ना वय कसं करतात लोक कॉल करतात त्या विजय मर्चंटान म्हाका कॉल केलो तसं ते क्रिकेट अरे वा. वय कमी धावन स्वतः येईल तुमका वेळ भो करताला तुम स्वतः येऊन वेळच आनंदूच विंगड पळय हो बाळ तावळ जावन ते कॉमेंट्री मिमिक्री करी म्हणून म्हणता आसा एक 10 मिनिटांनी भायर वचल्या की मार्केट आणता न्हू येतली हा सुनीता अरे वा म्हाका केन फोन ऐकून आशिल्ला चलता तुमगे मिमिक्री वय. विजय मर्चंट आली वय वय बा. तू बा ना बा. अरे तू सांगल्या रक्तांच्या कोर्ण सोडे रे बाळ्या जाऊन वच हा असं चलो तबला कला का तू आता आनंदी डोसा झाला आनंदजी डोसा हाँ. my favorite लेखांचा कैसा? डोसा मगर कॅप हाँ हाँ आनंदी डोसा statistician and Vijay Merchant. Good morning, listeners. This is Vijay Merchant, your favorite commentator. I am here to give you ball-to-ball description of the festival match being played between India and West Indies at Brabourne Stadium. Okay, I think I am seeing some short fellow coming. West Indies have won the toss, I think, isn't it? Anandji, what is the? India has won the toss. Oh, India and, has won the toss. Okay, okay. Doesn't matter who wins the toss. It is a festival match after all. Okay, I am seeing who is the opening batsman? Little Gavaskar. Gavaskar. Oh, Gavaskar, what a pity. On the top, he is wearing a helmet. Top to bottom, all pads all around. What a pity. Oh, 1938-39 series, I went to England with senior Nawab of Pataudi. You were not born at that time. Okay. And then I hit a ball. I had no helmet. I came half pitch for Statham's delivery and hit it into the Thames River. And the match was called off. Same type of festival match. Okay. Now here look at the Gavaskar thing. Oh, he's wearing all top to bottom some things. Okay. Now what is the score? Now it is 38 for 3, Vijay. Already 3 wickets gone. Oh. I am seeing Pataudi at the other end. He is the son of the senior Pataudi. The junior Pataudi, he plays with one eye, you may be knowing. He lost one eye in England in some car accident. Okay. Now, incidentally, Gavaskar, well, let me see, next ball is going to get out. Pataudi, one story I will tell about Pataudi. Pataudi was not such a senior fellow to become captain. But let me tell you, 1960-61 series when India toured West Indies, Nariman Jerryman contractor, he was my Jatwala. Okay, he's sitting here only by my side. He was hit by a fast ball of Charlie Griffith bouncer. And but for an emergency operation that was performed on that day, Nari would not have been sitting by my side today. Isn't it, Nari? Yes, Vijay. Oh, now look at that Gavaskar. What a big gap between bat and the pad. He's going to be out and out. Oh, such a big gap I can see from here also. Even a big elephant would have gone inside it, isn't it? Yes, oh, yes. Now that is 38 for 4. Okay. The new batsman is what, Chandu Borde? Yes, Chandu Okay, Borde. Chandu Borde is there. Okay. And I think he has hit the ball over the Brabourne Stadium. What is the matter? I am not seeing anybody there. The ball has reached Arabian Oh, Sea. 1 minute, let me tell you. Before that, one more story is there. In the 1938-39 series, same series, senior Nawab Pataudi, such a great gentleman he was, even when umpire did not declare him out, he walked back to the pavilion. Look at the pity there today. Even when umpire declare you out, they don't go to the pavilion. Okay. Now, I'm not seeing anybody in the field. What is the matter, Anand? The match has been called off, Vijay. Match has been... Oh, okay. Because of a 6 that is hit by Yes, Chandu it has Borde. reached in Arabian Sea Oh. and the Arabian umpires have gone to fetch the ball. Okay, what a pity. Oh, but anyway, it doesn't matter. The umpires have gone to fetch the ball. The Chandu Borde sixer that has landed in Arabian Sea.
Anyway, it is a festival match and you have good lunch. This is Vijay Merchant, your favorite ball-to-ball commentator, handing over the mic back to All India Radio with the news that this match is declared and it has been called off. Okay? Thank you very much. हो कम झालं ना खरो विजय मर्चंट चोलेतच म्हण दिसलं म्हाका तुका आवडलं भाड्या कल रा आणि 6 वर्ष निमगे ना अण्णा 6 वर्ष की 6 महिना 6 दिवस निमगे ना कॅनराइट सारस्वत असोसिएशन ह्या प्रेक्षकांक तुमकां सारस्वत बांधवांका मगला नमस्कार उलगल नमस्कार आणि 3 दिवस तुम्ही हांगा मगली नाटकां पळोवंची आसा ती कितली नाटकां लोक कोर नाचता ती आणि तुम्ही सगळे पळोवन नाचता ते हाज्या पेक्षा चड कल जावंक आमकां नेवे म्हाका कितली खूश जाता जाणां आणि आतां हांव हांकां इंट्रोड्यूस करता मगल बायल सुनीता हो मगल तबलजी पाडो आणि ही मगली नायिका कोण राधिका प्रेक्षकांनो आज ही म्हाका महिला मंडळांतू इंटरव्यू खातीर आपयल्या विषय कसलो म्हूण गेस करात पळोवया सांगा एक नाटककारागल पत्नी गली जीवन कथा हे वचून येता समा सांग कल आशिल्ला मगल बदला आणि पु ल साहेबात सखाराम घटने हा एक पात्री नाटक प्रस्तुत करतात एक पात्री नाटक सखाराम घटने
तितून उत्तीर्ण जालो फ्रांस परीक्षा म्हळ्यार कॉम्पिटेटिव्ह एग्जाम वय वय भोव खूश जाली कितले पर्संट मार्क्स मेळटा तुका 99% टक्केवारी म्हाका गोतना सर्वसाधारण 65% अंक मेळूं पावस वय वय हां ऑल द बेस्ट पोशाखा रामो शुद्ध कोंकणी आनी मराठी उलयतालो एक पांता हांव म्हागेले व्याख्यान करून घेवन भायर येता आशिल्लो हॉला भायर हातांत गुच्छ घेवन घेवन हार गिरो घेवन तितले भितर हो सकाराम आयलो आनी म्हाका अशें नमस्कार करून सर स्वाक्षरी म्हळ्यार ऑटोग्राफ हांव म्हळ्यार स्वाक्षर घेक्षर म्हाका दिवचें जायना रे जायत ती तुमगेली इच्छा म्हणालो आनी वगी दूर वचून मात बसून घेवन फाटला भायर वचून राबलो खरें म्हळ्यार हें स्वाक्षरी दिना जातकीर तितल्यांची दिल्ले तके तितल्यांची जाल्यार आज एक सांजचो लागतले गवत घाल म्हूण म्हाका एक नमुन्याचें वायट दिसलें पळया म्हणून आतां ताका आपोवचे पयशे म्हळ्यार तो दूर रावता तितून भितर सोसायटी सेक्रेटरी चिटपीस हातांत रजिस्टर घेवन आयलो हांव म्हळ्यार चिटपीस तुमचो चल्ला कापयत कोण आका सकाराम घटनाक हांव सांगता नांव मागत ना कोण ताका कापयत घटना हय घटने धाम धावन आयला शार्टान पुस्तक दवरून तरी चिटणीस म्हणालो कोण म्हूण करता काय आमगेले पेंटरा चल्ला अप्पा भाऊ चौकान तो हागेले बापसोले पेंटर शॉप आसा आमगेले व्याख्यानाक पुरे जाहिरातो होच बरयता अक्षर म्हळ्यार कहले प्रिंट केल्लो अरे हागेले म्हणालो सगळे जाण आजू कापेले लोक हांसूं लागला तितले भितर हो तागेले एजेंडा मुखार करता आशिल्लो अशेंच करपाचें स्वाक्षरी पुस्तक हांव म्हळ्यार अरे बाळा तुजें नांव कसलें सखाराम अप्पाजी घटणे तूं खंय शिकता हांव SSLC शिकता सर वय बाय हां तरी पळया अरे वय तुगेला स्वताचे अक्षर इतले गोमट आशिल्ले वळे तूं दुसऱ्यांक स्वाक्षरीन केले घेतरा म्हळ्यार ताका बटार ताका स्वाक्षरी घेतल्या पुरो जाला अशें दाखयता आशिल्लो आनी म्हणल्यार की दिलता पुस्तक स्वाक्षरी पुस्तकांत तो गोमटेची दोन नांव वयले ऑथरागेलें नांव चांगले 2 लायन मुळाक स्वाक्षरी सगळें आशिल्लें तरी लास्ट पेजार आयला 2 लायन आशिल्ली मुळाक स्वाक्षरी नाशिल्ली हें कोणाल रे सर हें तुमगेलींची अरे मगला अरे म्हळ्यार रे हांव बरें म्हाका आवडला नाशिल्लें नाटकांत हां पळयता तूं हेंच कला घेतला विंगर खंयचे मेळ्ळी तुका कला म्हळ्यार रे हांव तुमी जिवनाचे विशयी एक विशेष सूत्र म्हूण बरयल्या तें म्हाका भोवची आवडला वय वय आनी कोण कोणा कडल्यान घेतला तुवें हांव खाली साहित्यकारांक मात्र घेता पळय बाय म्हळ्यार पेन कार्डार एक 2 लायन बरयली आनी ताका दिले तदनंतर सकाराम आमगेल्या घरा सुमार पांता आयला एक पांता दसऱ्या वेळार आयला युजल स्टायल लागला नमस्कार करून सर सोनी खुशी जाली तुमकां म्हाका गुर्तस मेळ्ळी की ना की गुर्तो मेळ्ळा तो नित्राय तूं सकाराम अप्पाजी घटना ना हांव तुका स्वाक्षर दिलें ते दिसो तुमी मगला नांव उडा जावन म्हळ्यार ते सुर्याने काजुळ्यागे नांव उडास केलें भाजीची वय वय हां म्हाका तुमचा एक थोडे उलोवचें आशिल्लें केन्ना येवेद म्हूण म्हाका हांव सांगलें केन्नाय यो अशें करी मुखार आठवड्यान तूं दनपाराच केन्नाय यो हां खंयचे दिवस पूण सांगू जाता बाय ना ना सांगता म्हूण ना हांव प्रत्येक दिवस येवन प्रयास करता कळ्ळें
कला म्हणा रे प्रयास हे प्रतिभेचे उन्नत स्थानाक होततलो आसा प्रयास ह्यांची त्यामुळे हांव म्हणा कला कोण सांगला स त कुडचेरकरान सांगल्या स त कुडचेरकरान कोण रे ते तांगले एक मासिक असं तांतू तांणी बरयल्या की प्रयास करता उरका म्हणून सांगून त्या खातीराचे त्या प्रतिभेक मस्त हेल्प जाता जायला केन्ना या वटारी म्हणून ताका पटयला वटारी तो वचून म्हूण जालो थोड्या दिवसांनी परत आयला आमगेल्या याना फुडें नमस्कारून केला आनी म्हणालो सर हांव तुमच्या गाडी उलोवंच आसा पळय बाय तुमगेल्या प्रतिभा साधनेक जाल्यार अड्डी जायना जाल्यार रे हांव उलोवं आतां हांव सांगलें कसलें साधन की कसलें चिंतन कितें तुमी असिस्टंट करता आशिल्ल्या तांगेल्यार हांव म्हणा हांव आराम करचें रे न्हीद काडटा आशिल्लो आरामान तुमी चिंतन करता आशिल्लो आसतना आतां चिंतन साधना सगळं आगल वर्ड सोडाट मला माता तूं एक नमुन्याचे हे सुरू जालें म्हाका कसला कर्मा येता म्हणून त्यावेळे हांव म्हणा अरे बाळा घे च्या पिम्या म्हणून ताका च्याची कप दिलें तो म्हणालो सर हांव उत्तेजक पेय घेना च्या उत्तेजक पेय हें कोण सांगता तुका हें चौगुले गुरुजींनी तांगेले दिवाळी अंकांतू जीवन उत्थानाचे 6 सोपान आसा ती तांतूंतल्यान 30 सोपानान बरयल्या की च्या आनी कॉफी असले उत्तेजक पेय घेव नये म्हणून सांगून पळय बाय चौगुले गुरुजी हो गुरुजी तो गुरुजी माथ्यान फक्त हेंच बरयलां म्हणून लेखला पळय विंगड केले सांगलें तुगेल भायर तूं राबूक शीक पयला हो गुरुजी तांणे हें सांगलें ताका पयलीं च्या पितालो बाय वय थोडो थोडो घेतालो तर घे आतां जाता म्हणून ताका काटन घे म्हणून सांगलें हातान कडकडटा कप घेता आशिल्लो तितले भितर हांव नोटबूक काडला आनी पासाची बुक्सान नांवान घेवन घे ही पुस्तक वाची आनी पळ कर म्हणून जाय आनेक पान तूं वाचवाय केला अनेक पान वाचू म्हळ्यार पुरो तूं वाचून काडा वय ओळीन तोळी वाचून काडा हांवें वय बाय रेस्ट कर हांग्या म्हळ्यार कपटा बागेर काडा घे तें पुस्तक इतलें आसा ती अर्द तांतून पुस्तक हांव एक वाचनी घे खंयच जावं का तें काडी आनी घेवन वचून वाची काय तूं तें खूश जाली एक 6 4 टाका खेळा सामान दुकानात जाल्यार कितलें खूश जाता तितला अशें काडला एक 7-8 बुक्स तांचे पानो अशें काडला आनी अशें हात खाक्यान धरला आनी अशें खूब खुशी जावन म्हणालो हाजे वयरी चिंतन करूं तर आनेक पान देता अरे मारा वच चिंतन करुया म्हणून ताका पेटयन म्हणून जाता थोड्या दिवसांनी परत आयलो हांव सांगलें गडबड ना 10 दीस म्हूण 10 दिवसा भितर अडका म्हणून ना आराम वाच केन्ना काताना म्हणून सांगता बरोबर 10 दिवसांनी तो आयलो परत सेम पुस्तक अशी देवन सर म्हाका अशी दोळ्यांची ते उद्दाक्षी आशिल्ल्यान सगळ्यां त्यावेळे हांव म्हणा केन्ना आसतलो आज कल जाल्यार चल राय तूं पुस्तकां वाचूं जायनी म्हूण सांगून केला दुख्ख अशें हांव तुका सांगलें ना पयलेंचे इतलें पुस्तकां 10 दिवसां भितर वाचूं जाता जायना ना कल गडबड आशिल्ली आजी हाडणीची जायना जाल्यार जायना सर जायना पळया ती म्हणून एक नोटबूक काडून म्हाका दिला तें नोटबूक म्हळ्यार इतलें गमत आशिल्लें तातूंत तागेल्या साहित्यकारा नांव गांव प्रकाशना किंमत कितले पेजीस टायम ताणें केन्ना सुरू केलो आनी केन्ना केला राती 8 घंटान गेलो 1 घंटा 20 मिनीट जाय ताणें वाचल्या म्हणून सांगून ताजे वयरी म्हाका 2 नाटकां ते तागेल्या समालोचन अशें समालोचन रिव्यू कॉमेंट्स कथा वस्तू आकर्षक आसा पात्र निर्मिती विलोभनीय आसा नेत्रदीपक आल्हादकर अशी सगळं हडड्ड उद्गार वाचक सगळे ताजे भितर बऱ्यान पळोवन हांव सांगलें अरे माराया
तूं म्हज्या पाचे व्हड साहित्यकार जावंचे सर तुमने व्हड वटवृक्ष आसा ती ताजे मुळाक कितकी लोक झाडां आसा सगळ्यांक आश्रय दितात तशी तुम्ही आश्रय दिला हांव आतां जिवनाच्या अंतीम पडावार येवन रबला अंतीम पडाव म्हणून भितर म्हाका भंय दिसता कित्याक हांव काल म्हाजो घाराचे जीव सोडवा लागलो हांव विचारला चल रे अंतीम पडाव म्हण तसो कल जाला म्हाका एक व्हड एक समस्या आयल्या कल करता म्हणून कळटालें समस्या कल जाली तुका मगल्या घरच्यांनी म्हाका विवाह बंधनांत घालचे एक कुटील कारस्थान रचयल्या मला विवाह बंधनांत तुका लोन हांव पावसून हांवें करचे कारस्थान म्हणतो कुटील कारस्थान सगळें म्हाका समज ना तुका एके तूं कोणें प्रेयसी आसवा म्हाका प्रेयसी गियसी कोणें ना म्हाका लग्न करूंक आसा एक कलाक 10 लग्न करूंक तयार आसा हांव अरे लग्न करू तर हांव कल्याक मध्यान बाब मेळटी म्हणून मध्यान घालता कल जाल्यार तूं प्रॉब्लेम म्हणा म्हाका एक व्हड समस्या आयल्या कल म्हळ्यार रे हांव लग्न करून घेतला रे तुमी ते स्वाक्षरीन बरयलें म्हाका की जिवना वयर निश्ठता एक आसका साहित्याचेर निश्ठता आसका ताचे विरुद्ध वचून वर जाता हांव कशी पाळची काय अरे तितलें बोड ना हांव तांकां बरयलें हय साहित्या बदला जाल्यार रे जीवन ओडकी साहित्य वाडा जीवन ना जाल्यार साहित्य आसता हाड ते स्वाक्षर जाता म्हणून जेवण बरयलें तांचो जिवनांत तूं एकनिश्ठता आसता जीवन हांवें थोड केलें ना ताजे नंतर साहित्य आनी तूं कळना जीवन साहित्य सगळें दोनी मेळ वता ती जीवन मुख्य ना म्हणून ताका सांगता आनी पळय आतां तूं लग्न करून घेना जावं कल्ले करे घेवन वचता मुखाट्यान म्हणून ताका पेटयला आतां सुमार 1 वर जाला ताका पत्तोच नाशिलो पळय रे काल म्हापसूगल फोन आयला तर तूं घेवन मेळटो सो म्हणून वय बाय यो यो आयलो म्हाका एक सिल्वरा वाटेन त्यो थेड्या फुडें दवर न्हू म्हाका ते वाटी दिली आनी सांगलो तर तुम्ही भयंकर महानुभाव तो कसलो गार उलयता आमकां कोणाक कळनाशिल्लो साधन काय चिंतन काय एकनिश्ठता काय सगळ्या तुम्ही केलं तुम्ही जाणो हे सगळ्या तुम्ही चिताक पटयलें लग्नाक चल्ली बरोबर 4 बुक शिकिल्ले आतां लग्न जालें हांव आतां आज्ज जाल्लो आज्ज म्हणालो वय रे आज्ज जाल्लो म्हणा आनी ताका बाय बाय केला 5 वर्सां फुडें हे सकाराम घटनेन म्हाका एक कागदा फुडें तो हेड घालून दिलेलो आज 5 वर्सां नंतर ताणें म्हापसून म्हाका सिल्वरा हांगा बोलून हेड घालून दिला अशें आतां म्हाका समज जाणवला की हो सकाराम घटने जिवनाच्या मार्गान तूं समजी एकनिश्ठ जावन आयलो आनी खंय हांगा तें बगसून आसतना समज एक वाटेन वतस म्हणून खात्री जाली अशें आशिल्ल्या त्या सकाराम घटने गेल्या घटना सखाराम घटने सगळ्या प्रेक्षकांकाच विचार का म्हाका लागत ना तुगेलें कशें जालें इंटरव्यू हो बरें जालें वय चांगला ना हय बाबा सगळें जालें प्रेक्षकांनो आजी बदमणारी फुल साहेबांक आमी विश्रांती दिवन तांगेर सत्कार करता जाल्यार फुल साहेबांगेर मन इतलें व्हड आसा की तांणी इच्छा व्यक्त केल्या की तींची प्रेक्षकांगेलें मनोरंजन करतले म्हणून आतां आमी तांगेलें अपूर्वाईचें कथाकथन आयकुया अपूर्वाई म्हळ्यार हे वेस्टर्ली विंड्स म्हणून
म्हळ्यार फॉरेना बच्चे म्हण. प्रेक्षकांनो, अपूर्वाई एक नाटक नाही, ह्या म्हाका खरें जिवनान जाल्लेलें एक झलक. केन्ना दवरनो इंग्लंडाक वचका म्हणल्यार एक दीस वटारे म्हाका इच्छा पूर्ण जाली. मुक्कामो खाली 40 दीस आशिल्लो जाल्यार 4 म्हयने ताजे तयार केले. कोणकी म्हणाला सूट आणि बूट हें 2 जाल्यार अर्द काम जालें वारी म्हणून सांगता. म्हणून बूट घेवच्या पयलीं वचूलो कोलाबान तो एक चायनीज दुकानात. ताणें म्हागेल्या पांयांनी पळोवन घेवन म्हणालो इतलो व्हड पांय तुगेले, अशी सन्न दोळां नाय, बिग फीट म्हूण म्हणालो. हांव सांगलें बिग फीट आसल्या केल्ल्या आसल्यार दिना जाल्यार सोडी. 48 रुपीज म्हणाला, 48 रुपये जाय दा म्हणा. थंयची मुलांच वचून म्हाका खातीर एक डबल सोदून कितले वर्स आशिल्ले की ते शेल्फान काडून तिका धूळ गिळी काडून हाडला. आनी आयचे काय 5 रुपये आसता म्हाका दिला. पटारे ते घाल घेत म्हणून जालें. 5 रुपयाचे कोल्हापुरी चप्पला भितर विराजमान जावन तसले म्हागेले पाय कितले दिवस त्या हडमोगाच्या बुटांत तुका तयार नाशिल्ला. वटारे गेल म्हणून जाल्यार शू बायट सुमार इतले जाले आनी तेन्ना म्हागेल्या गळ्याक हे बूट बांदले. आनी आतां कळ्ळें म्हाका ताका शू बायट म्हूण केल्या म्हणटा ती म्हणून म्हाका गळ्याक समाज घासूच घालला. थंयच्यान हांव भायर आयलो आनी सूट स्टिच डियर म्हणून एक दुकान दिसलें, थंय वचूलो. थंय वचूल्यार म्हणल्यार पायजमा जुब्बा पायजमा हो ड्रेस ताका तो कल म्हूण कल्ल्या केला म्हूण कळणीचें दिसता थोडवड. तो सुटाक कपडे कापिल वारी इंग्लीश कातरत आशिल्लो आनी हांव हिंदी मराठी कापिलवर कापता आशिल्लो. दोगां जाणां गेली मेळामेळी एकमेकाक अंडरस्टँड करूं कळूंक सुमार वेळ लागलो. ताणें म्हटारे म्हाका मेजरमेंट घेवची प्रक्रिया सुरू केली. इंचा का जन्माक कोणें घेवन ते सगळें मेजरमेंट घेतलें. म्हागेल्या म्हणालो एक उजू कांद चड आसा हायटारी म्हणून, दाव कांद कमी आसा. म्हळ्यार एक मान एक सायडाक आसा म्हणालो. म्हळ्यार फाटेची गुडबेन असो म्हणालो. कडेन म्हाका पोट पळोवन ओ युअर टमी बीग वन म्हणालो. म्हळ्यार चेस्ट आनी टमी एक सायज म्हणून म्हणालो. आसा हांव सांगलें आसा कल आशिल्लो आसा. म्हाका दिसलें स्वता त्या ब्रह्मांडाची म्हाका जन्मा काडटना तितले विचार केला की ना की तितलो हो सगळं म्हणटा आशिल्लो. 10 दिवसांनी ताणें म्हाका ट्रायल आपयला. पयले कोट घाला, कोट हांगसर खंयची टिकेट टायट की लूज जातालो त्या सगळें ताणें सगळं कलर चॉकान पुरे मार्क केला. कलकी एक स्टिकर शे घाला पुरे कडेन. जाल्यार पॅन्टाची अवस्था कल जाली हें तुमकां सगळें सांगचें सारकी ना. जाल्यार म्हळ्यार पॅन्ट हांव ट्रायल रुमांतून घाल्यार मला फुटा वयरी चडूंक तयार नाशिल्ला. सुमार वेळ हांव भायर येयली म्हणना फुडें ते दोगां जाणां ट्रायल रूम आयल्या आनी दोगां जाणां मेन घरान अशी उकळ्ळें पॅन्ट वयर आयल म्हूण जाल्यार ते झिप्प आशिल्लें अशें वांकडे जालें. तरी हांव सांगलें कसलें माराय कसलें केलें हें सगळें कसलो तो फॉरेन टेलर म्हळ्यार ना क्षण कोरका जाल्यार असिस्टंट जाल्यार कलकी घुसू उलयता. आनी म्हणालो कलकी लास्ट टायम मेजरमेंट करतना ताणें कलकी 1 बरोवच्याक 2 बरयल्या म्हूण डब्बल जाल्यार कलकी म्हणालो असो आपण तुका फ्री आपण अनेक नवीन पॅन्ट स्टिच करता म्हणून आनी 10 दिवसांनी परत म्हाका ट्रायल आपयला. आतां म्हाका कळ्ळें की इंग्लीश कानूनान तो अंडर ट्रायल म्हणून केला म्हणटा ते म्हणून सांगलें. 10 दिवसांनी हांव आयलो, पॅन्ट घाल घेतला, कोट घाल घेतला, सगळें सादारण समजल्यार जालें. आनी ताजी द्वारे अशी काही दिसार मात बसून राबला. तो हांव म्हाका अशें वयर जावन तो ते पळोवन गेलो. म्हणालो तूं आतां इंग्लंड वचूंक समज फिट आसा, तुवें घाल घेवन इंग्लंड थंय भोंव कसले प्रॉब्लेम ना, तुका थंय मरण ना म्हूण म्हणालो. हेजे हांव थंय मोरू गेलो वारी. ही 2 काम जायना फुडें म्हाका माथ्या वेल्या वज्ज खानदारी आयलवार जालो. कोणकी म्हणाला इंग्लंड वचका जाल्यार टेबल मॅनर शिका म्हणून सांगू. म्हूण आमी 4 लोकांनी आम्हाला फ्रेंड्स मेळ्ळो चर्च गेट एक लुंबिनी म्हणून हॉटेलाक वचया म्हणून प्लॅन केला. त्या काळाचे लुंबिनी हॉटेल म्हळ्यार लुंबिनी म्हळ्यार कसलो हॉटेल तर म्हणून सगळे जाण म्हणटाले. लुंबिनीचे बोर्ड पळयल्यार ते बिवेअर ऑफ डॉग्स म्हणून पळयल्यार कशें भंय दिसता तशें आमकां सगळ्यांक भंय दिसता.
तोपर्यंत आमचं जीवन सगळं मामा काणे तात्या टेंबे असं सगळं आचार्य मातुला हांगेले हॉटेलांत गेल्लेलो आमकां एक व्हड प्रश्न आयलो दनपारां जेवणाक डिनर म्हणटात की सपर म्हणून सांगून जाल्यार म्हळ्यार आमगेले ते 4 बूक इंग्लिशांत जो कुडचेर कराले बूक आशिल्ली तांचो हें डेफिनेशन खंय नाशिल्लें असो म्हणून म्हटल्यार आमी भितर घे म्हणून वचूली आनी आनीक 4 लोकांक खिशांत उठून 10 रुपये आशिल्ले तावळच कालाक अड्डे जाणांक रायस प्लेट बॉम्बेन आनी 4 जाणांक रायस प्लेट विथ मटन करी तरी चडांत चड 10 पट्टे हॉटेलांत आशिल्ले ताके 10 रुपयांत आमगेलें आरामसे सगळं न्हू मेळटा म्हणून सांगून एक खात्री आशिल्ली वचूली पयशा भेटतना आमी समज स्ट्रॉंग आशिल्ले वटर भितर सगळे आमी आमगेले देवाक सगळें प्रार्थना करून आमगेले कुलदेवताक उडाक करून भितर रिगली म्हणून जाला सुमार वेळ कोणें येना ते फुल्ल टेबल सगळे कडेन आशिल्ले एक मंद स्वरांत एक संगीत येता आशिल्लें ताका तावळे सांद्र संगीत म्हणटाले आनी त्या वेळार नाटकांत सगळे सांद्र संगीत म्हणून केन्नाय यूज करताले भायर दनपारां वत रणरणीची भितर पळयल्यार एक काळोख चिंकार तितल्या भितर त्या टेबलावर व्हायट क्लॉथ्स दिसला आनी थंय कांटे चाकू सगळं दिसला एक्चुली आमकां अभक्षाचे भंय नाशिल्ले जाल्यार नळी मटणाची नळी कांट्यान कशी उबारची सूप बांदून पाव बुडोवन कशी खावच्या जात बाय पाव म्हळ्यार वडा पाव हें सगळें आसलें बेजीक डावट आनी एक टेबलार 3 4 चाकू कल्ले दवरला ती असले सगळे मूलभूत प्रश्न आमकां आयले असले आमगेले अवस्थेन तो आमी राबून आसतना यस सर म्हणालो तो एक आमी इंग्लीश वेटर आनी आमकां ताण घेवन चॅर्स ताण घेवन आमकां दिल म्हणून जालें आनी आज वेरे कोणें गोर माणूस आमच्या की उलय नाशिल्लो ताणें आमकां टेबला लागले आनी खुर्ची ताळेन दिले तितले भितर आमगेले निळो आशिल्लो आमकां केन्ना मराठी हॉटेलांत भितर तशी वॉट इज हॉट म्हणून म्हणालो ताणें वचून बागलाल्या वचून त्या खांब्याल्या वचून एक स्विच ऑन केलो मोस्टली ताका हॉट म्हणलें इतलें आयकलचें दिसता कडेन ताणें आमची तर एक मेनू कार्ड दवरला तांतू काय ना फक्त हॉर्स डी कलकी आणि हॉर्स डी आणि कलकी अशी सगळं लिस्ट आशिल्लें ते कल म्हणून कळ्ळें खरे कडेन कळ्ळें आमकां की ते खरंच हॉर्साक कल्लें ना तांतू म्हणून फक्त रेट गत आशिल्ली असल्यान तो जेवण मागोवची कशी म्हणून आमकां प्रश्न डबल स्पिडान येता आशिल्लो कल करचें म्हणून सांगून तो परत निळून म्हणालो वॉट इज हॉट म्हणून सांगलो ताकाय तागेले कल्ले जवाब तितले भितर आमगेले 4 भाव आमचो फ्रेंड्सान तो एकलो म्हणालो 40 and बिस्किट्स म्हणून म्हणालो तावळे तो म्हणालो 40s म्हणून सांगून ओके म्हणून वचलो तावळ आमकां कळ्ळें की अनेक वचन टीस म्हणून आसता म्हणून सांगलें जाल्यार सगळ्यांक थोडो डावट आयलो 40 म्हळ्यार 40 की केल्या म्हणून सांगलें हो निळो म्हणाला 40 म्हळ्यार 40 बिस्किट्स येता ती म्हणून आनी 40 बिस्किट आल्यार दादा एक एकल्यान कशी वाजोवच्या जाता म्हणून अशी खुशीन आमी वेट करता आशिल्ले थोड्या वेळान एक हॉळेंच एक ट्रेन तो उशीशे एक पांगरोन घेवन आयलो हॉळेंच इतल्या त्या उशी पळोवन निळो म्हणाला 40 केल्या खातीर कमीत कमी 100 बिस्कीट पुणे आसतलें म्हणून आमी आनीक खूश जाले ते निळून अशी त्या वयर काडल्या तर कल्ल्या मुळाक कल्लें ना फक्त एक किटली आनी 4 कपां कळ्ळें आमकां ताका टी कोजी म्हणटा ती म्हणून सांगून आमी वगी वटारी च्या घालून घेतला गुटू पिल्ले आनी आमचे आका आयले भायर वटार थोडेच टेबल मॅनर्स आमी पळयले वर जाले हॉटेल रेस्टॉरंट कशी थोडेच एक ताजे वार लागील वर जाले आतां व्हरल्यार म्हळ्यार एअरलायन टिकेट ह्या इंटरनॅशनल एअरलायन्सात गुलगुली आणि चकचकीची कचेरेन तो लंडनचे तिकेट काडू वतना म्हाका अवस्था हीच जाली त्या दिवस मुंबईन तो धग मस्त आशिल्ले खातीर हांव एक पैराण घालून घेवन वतलो तर म्हाकाची दिसता की हांव एक विदावट टिकेट पॅसेंजर थंय वतलो म्हणून गुलगुलीची आशिल्ली इंग्लीश मासिकाची फ्रंट पेजार आसतात पळय
तसले लागी म्हाका आज बरें उरलोन अभ्यास नाशिलो और एक कसले नमुन्यान व्यवहार करून अभ्यास नाशिलो आनी कसले प्रसंग येनाशिले तांगेले एक टूथपेस्ट अशी स्मायल आनी मंद एक अत्तराची परमळ ताका समज हांव न्हू आशिल्ली तांगेले पार्श्वभुमिका सान म्युजीक हें सगळें अशें पळयत अशें हांव तशी राबलो आनी एक विंगडाची स्वर्गांत वचून वर जालो म्हाका तितले भितर तिणें एक्सक्यूज मी म्हणून हांव अशी बॅकवर्ड वर जालो आनी त्या वेळ कळ्ळें म्हाका की टिकेट दिवंक म्हणून टिकेटाचो कवर दिलो वटारे टिकेट मला लागीं आयल म्हणून जालें इतलो टिकेट जेन्ना म्हाका रत्नागिरींतल्यान ट्रेनार रत्ना ते 1/2 टिकेट सान इतले ते केन्ना किशान घालून गेलो बस इतलो टिकेट म्हाका मला भायले ल्हान पडे म्हाका दिसलें हो प्रवास म्हणून खरेंच व्हड असो नंतर पुरे जालवार जालें आनी आमी इंग्लंड वचूंक तयार जाले हांव मुखार म्हयन्याच्या 10 तारीखेक इंग्लंड वचूंक रेडी जावन आसा आतां कोणेय जालें तेके हें समना रे हें प्रॉब्लेम जाता रे ते प्रॉब्लेम जाता रे इंग्लंड वचूंक तयारी करता त्या तयारी करता म्हणल्यार रे हांव तांकां सगळें म्हणटा वॉट इज बिग इन इट म्हूण सांगून अशी हें म्हगेलें अपूर्व आशिल्लें प्रेक्षकांनो पु ल साहेबांनी आता इंग्लंड वच फुड्यार हांव तांगे खातीर एक सान भेट प्रस्तुत करता चंद्रिका ही प्रेक्षकांनो तुम्ही आज काय पळेल नवा अश आशिल्ल्या पुलंगे जीवन
साहित्य संगीत आणि विनोदामध्येंतू पूल बांधून तांणी तांगेलें नांव पूल हें सार्थ केलें आनी आमगेल सगळ्यांगेलें मनोरंजन केलें. आतां आमी तांकां आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करूया. सुनीता, अनुपमा चंदावरकर, बाळू शिवराम नाडकर्णी, राधिका भवानी नायर, प्रॉक्स मॅनेजमेंट रेखा नाडकर्णी, शर्मिला कुंबळे, तृप्ती नैपल्ली, background harmonium music support by Devesh Nair, lighting and effects Gautam Ubhaikar, makeup Rupa Nadkarni, translation and guidance Sunetra Nagarkatti. ह्या नाटक बरयलेल्या डायरेक्ट केलेल्या आणि पुलंगेल भूमिकेंतून उदय नागरकट्टी. आता मुखावेल नाटक पावणे 8 सुरू जातलें. The next drama will be at 7:45. We have arranged a canteen so you can refresh yourselves and come. Thank you. Namaskar. I am Anand Nagarkar, Honorary Secretary for Arts and Culture, Canara Union, Malleshwaram, Bangalore. First of all, I hope you all enjoyed the video and I would like to thank each of you for viewing it. If you have liked it, kindly click on the like button, share this video with all your friends and relatives, and also subscribe to our channel if you have not already done it. As you all know, Canara Union is over 120 years old and we have been involved not only in sports and cultural activities but also a lot of charitable activities such as medical relief, distress relief, student scholarships, to name a few. If you would like to support us, kindly click on the PayPal account given just below the video and donate whatever amount you are comfortable with. Each of your donations will mean a lot to us and will go a long way. So please watch out for 13 more beautiful plays which are going to be released in the month of May 2020. Till then, namaskar, take care.